हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी माझा आहे स्वामींचा उपवास. स्वामी समर्थांचा गुरुवारचा उपवास केला आहे मी. तर गुरुवारच्या दिवसाचं म्हणजे माझं उपवासाच्या दिवसाचं रुटीन कसं असतं ते मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सकाळ झाली आहे. सकाळी 6:30च्या जवळपास. थोडी लेटच उठले कारण आज स्वयंपाक करायचा नसतो. यांचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा आणि माझा दोघांचाही उपवास असतो. तर त्यामुळे स्वयंपाक करायची गरज पडत नाही. आणि फराळ वगैरे आम्ही काही बनवत नाही, फ्रूट्स वगैरेच खातो फक्त. तर सकाळी उठली आणि लगेच बेड आवरायला घेतला, ब्रश वगैरे केला आणि लगेच बेड आवरायला घेतला. बेड व्यवस्थित करून घेतला आणि लगेचच दरवाजा खोलला. बघू शकता तुम्ही बाहेर छान असा सूर्यप्रकाश पडलाय. लगेच मी झाडू मारायला घेतला कारण की आधी घराची क्लिनिंग करणं गरजेचं आहे. तर घराला छान असं व्यवस्थित झाडू मारून घेतला आणि त्यानंतर लगेचच फरशी पुसून घेते. बाहेरचं अंगण वगैरे पण झाडून घेतलं. आज मी अगोदर घराला झाडू मारते, त्यानंतर बाहेर पाणी वगैरे मारेल. घरं झाडले, अंगणात दरवाजेच्या समोरचा पूर्ण पॅसेज झाडून घेतला आणि त्यानंतर पुसायला सुरुवात केली. पूर्ण लादी म्हणजे फरशी पुसून घेतली आणि त्यानंतर लगेच अंघोळ करून मी छान अशी रेडी व्हायला लागले. आता आज उपवास आहे म्हटल्यावरती साडी नेसलीच पाहिजे नाही का. तर छान अशी माझ्याकडे पिंक कलरची म्हणजे जामुनी कलरची ही साडी होती. ही नेसायची आज इच्छा झाली. त्यानंतर नवरदेवांनी मस्त माझ्यासाठी गजरा आणला होता. म्हटलं तो लावून घेऊ. बघा यांना मी इथं व्हिडिओ घ्यायला सांगितलं तर त्यांनी असा घेतला होता. त्यानंतर लगेच आम्ही देवपूजा करून पाटावरती स्वामींची मूर्तीचा अभिषेक वगैरे करून ठेवलं आणि जसं मला येतं तसं साध्या सोप्या पद्धतीने केलं. त्यानंतर खाली रांगोळी वगैरे काढली. श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधाम, जय जय जी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे करोन अल्पवर्णिले स्वामी चरित्र. पुढे कथा सुरस अत्यंत, वद्विता तू दयाळ. तर पारायणाचे अध्याय वाचून झाले आणि त्यानंतर आम्ही निघालो मंदिरात जायला. कारण उपवासाचा दिवस आहे म्हटल्यावर तर मंदिरात दर्शनाला जायला हवं ना. तर आम्ही निघालो आणि दत्त मंदिरामध्ये गेलो, जे की आमच्या घराजवळच आहे. म्हणजे काही थोड्या अंतरावरच आहे, जास्त लांब नाही आहे. तिथं गेलो, छान असं दर्शन घेतलं. दर्शन घेतलं आणि तिथून निघालो आणि लगेच गेलो मार्केटमध्ये. फळं वगैरे घेतले कारण उपवास आहे म्हटल्यावरती फळं लागतीलच. आम्ही हे नाही करत म्हणजे फराळ वगैरे असं काही घेत नाही, फक्त फळं आणि दूध बस एवढंच. त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतलं. बघा 5 वाजेचा टाईम आहे आणि सूर्यप्रकाश डायरेक्ट घरात पडतो. सूर्य मावळतानाचं अगोदरचं असते हे. खूप छान वाटतं असं इथून मला बघायला. म्हटलं चला तुम्हाला दाखवू रेकॉर्ड करून. हे बघा सूर्यप्रकाश डायरेक्ट माझ्या तोंडावरती पडतो. इथं मी बसली तर बेडवरती पडतो डायरेक्ट आमच्या. त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजेचा जवळपास मी विचार केला, म्हटलं लवकर स्वयंपाक करून घेऊ कारण की उपवास आहे दिवसभर म्हटल्यावरती. आणि मिस्टर कसं बाहेर असतात ना, कामावरती असतात. त्यामुळे मग उपवासाचा दिवस आपल्यापेक्षा जास्त जड त्यांना जातो. भुकेल्या पोटी राहावं लागतं दिवसभर. तर मग 5:30 वाजेच्या जवळपास मी लागले स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये सुकी भाजी, पोळी, गोबीची भाजी बनवते मी. गोबी आणि वाटाणे हे होतं घरामध्ये. तर सुकी भाजीच बनवायची होती आम्हाला. दुपारीच्या वेळेस ना केस असे मोकळे ना ते जास्त त्रास देत होते, म्हणून मी त्यांना असं बांधून घेतलं होतं आणि तो गजरा पण मी गोल गोल लावून घेतला होता. खरंच उपवासाचा दिवस असला ना कसा जातो समजतच नाही. दिवसभर देवाच्या नामजपमध्ये आणि त्याच्यामध्येच जातो. छान असं प्रसन्न वाटलं आज. उपवासाचा पूर्ण दिवस एकदम मस्त गेला.
त्यानंतर मी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. भाजी टाकली आणि साईडला हे गाजर मला आता सगळ्यांना असं सोलत बसायची, म्हणजे काय म्हणतात ते, खिसणीने किसत बसायची वेळ नव्हता माझ्याकडे. त्यामुळे मग त्याला मिक्सरमधून काढून घेतले आणि पटकन गाजरचा हलवा बनवला, पोळ्या केल्या आणि नैवेद्य दिलं. तर तुम्हा सर्वांना एकच सांगेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल, माझं उपवासाच्या दिवसाचं रुटीन, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येत राहील. चला तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मी व्हिडिओ इथेच संपवते. चला तर मग बाय. आणि एक गोष्ट अजून, की काही चुकलं असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. मी ती गोष्ट सुधारण्याचा प्रयत्न करेल.